वा, पिझ्झा आहे का? नवीन आउटलेट टाकलं का? पिझ्झा आहे ना. मग दोघींनी मिळून एकसाथ टाकलं का? हा, चांगलं. त्याने हे सगळं बनवलं, मी पिझ्झाचा शेप दिलाय. वा, हे तर सगळ्यात बेस्ट बिझनेस म्हणता येईल हा तुमचा आतापर्यंतचा. याच्या आधी कोणकोणते बिझनेस केले तुम्ही? पहिले बुकेचं केलं, हा. मग पानचं केलं, आता पिझ्झा. बुकेचा कंबाईन होता, पानचा सेपरेट आणि पिझ्झाचा परत सेपरेट. म्हणजे तुम्ही एकत्र झाले का परत? हो, एकत्र झाले पिझ्झा. ओके, असेच एकत्र राहा मग. ठीक आहे, कारण तुम्ही एकत्र करता ना तेव्हा खूप छान करता. याला मी 10/10 देतो. पिझ्झा नॉट पिझ्झा. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू आउटलेट. तुम्ही हे पण टाकणार आहे का? ते म्हणता बघ, फ्रेंचायसी पण देता बघ, ब्रँड फ्रेंच फ्राईज. फ्रेंच राईस नाही रे, फ्रेंच फ्राईज. फ्रेंच राईस नाही, फ्रेंचायसी म्हणजे असे ब्रांच टाकता वेगवेगळ्या ठिकाणी. नाही, आम्ही फ्रेंच फ्राईज, आम्हाला ते नाही. ठीक आहे, जाऊ दे ते. आता तुम्ही एकाच ब्रांचवर कंटिन्यू करा. ठीक आहे, खाऊन गेला. नाही मी नंतर खायला, आता कसं माझं पोट भरलंय. ठीक आहे, आम्ही खाय. नंतर याला नीट ठेवून द्या फक्त फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये थोडी ठेवतात. अच्छा, ओव्हन मध्ये ठेवून द्या. हा घे, खाऊन गेलो इथे तो. ठीक आहे. हा सर, काय कोणता बिझनेस आहे आता हा? फ्रेंच फ्राईज. अरे मी फ्रेंच चाईज बोलत होतो, तुम्ही फ्रेंच राईस करून टाकला. आता मी सॉस टाकत होता, हा तर हे पाणी पडून गेलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तरी छान दिसतंय. वा, तुझं दाखव फ्रेंच राईस. अजून बाकी बनायचं. तुझी प्रोसेस लो का आहे? जर हा पुढे चालला जाईल ना का, बघ फास्ट सर्व्हिस पाहिजे याच्यासारखी. जाऊ दे रे भाऊ, मला काही फरक पडत नाही. ठीक स्लो आहे. राहूया कमी. लेट करशील पण भारी करशील का? हा. ओके, फ्रेंच राईस.